नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आणि मजेदार असा एपिसोड आज आपण बघणार आहोत. तर इकडे मात्र ऋषी आता सिद्धटेकला आलेला असतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण आता त्याने ठामपणे निर्णय घेतलेला आहे की काहीही करून आता आपल्याला सिद्धटेक सोडून जायचंच नाही. हे सिद्धटेक तेव्हाच सोडायचं जेव्हा आता इथं कमळीला घेऊन जाणार. पण आता ऋषीला असं गावाकडची सवय नसते, त्यामुळे आता त्याला खूप त्रास होत असते. म्हणून आता कमळीचा खूप जीव दुखतो की ऋषी सरांना त्याच्यामुळे त्रास होत आहे. तेव्हा ती गौरीकडे जाते आणि बोलते, "ए आई, तू सांग ना गं ऋषी सराला की तुम्ही मुंबईला चालले जावं म्हणून. आता काहीही झालं तरी मला मुंबईला नाही जायचं. बघ ना, माझ्यामुळे फक्त आणि फक्त त्यांना त्रास होत आहे." त्यावर इकडे आता लगेच सरू बोलते की "हे बघ कमळी, मला माहिती आहे की आजोबांचं दुःख तुला सर्वात जास्त झालेलं आहे, कारण आजोबा तुझ्यावर खूप प्रेम करायचे. पण मला तरी असं वाटते की ऋषी आजोबा एवढीच तुझी काळजी घेतात गं आणि तुझ्यावर प्रेम करतं, म्हणून तुला त्यांच्यासोबत जावं लागणार. माझी तरी अशी इच्छा आहे की ही सिद्धटेक सोडून तू मुंबईला परत जा. तुझे स्वप्न पूर्ण कर आणि तुझे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर या गावामध्ये तू शाळा खोलून आबांचं सुद्धा स्वप्न पूर्ण कर. एवढी इच्छा आबांची तू पूर्ण कर न गं." त्यावर आता तेवढ्यातच तिथं बंड्या येतो आणि बंड्याच्या मोबाईलवरती कॉल आलेला असतो, तो म्हणजे अन्नपूर्णा आजीचा. आणि लगेच आता अन्नपूर्णा आजी कमळीसोबत बोलते. तेव्हा कमळी बोलते की "बोला आजी. अगं बघा ना, मी गावाकडे आली पण तुम्हाला कॉल करणंच झाला नाही. मी इकडे बिझी होती, त्यामुळे झाला नाही आजी. सॉरी बरं का. तुम्ही कशा आहात?" आता त्यावर आजी बोलते की "मी ठीक आहेच कमळी. आता कॉलेज 2 दिवसांनी लागणार आहेत. कधी येणार आहे तू? लवकर ये गं. मला खूप एकटं वाटतं इथं. आणि तुला माहिती आहे का, इथं ना कामिनी किडनॅप झालेली आहे आणि आजोबांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे. आजोबांनी 2-3 वेळा तुला आठवण केलेलं आहे गं, म्हणून तू लवकरात लवकर इथं ये." त्यावर आता इकडे कमळी बोलतो, "केव्हा आजी? मला तर तुम्ही काहीही सांगितलं नाही की आजोबांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि कामिनी आजीला कोणी किडनॅप केले? तिला कोण करू शकते आजी?" त्यावर आता इकडे लगेच अन्नपूर्णा बोलते की "हे बघ बाळा, मला काहीही कळत नाही, पण मला आता तुझी खूप आवश्यकता आहे, म्हणून तू लवकरात लवकर माझ्याकडे ये, एवढीच मी तुला विनंती करतो." त्यावर आता इकडे कमळी रडायला लागते आणि सरूला सांगते, "बघ ना आजी, बघ ना आई, आजोबांचा ॲक्सिडेंट झाला असं मला आजींनी सांगितलं आणि त्या कडू आजीला कोण बरं किडनॅप करणार? ती तर एवढी भयंकर बाई आहे." त्यावर आता निघी बोलते, "कोण नाही किडनॅप करणार, तिचाच काहीतरी प्लॅन असणार." तेव्हा आता सरू एकांतात विचार करते की खरंच आजोबांच्या जीवावरती ही बाई मागच्यासारखी तर उठली नसणार ना. खरंच सासरेबुवाच्या जीवाला काही धोका तर नाही ना. नाही, मला काहीही झालं तरी आजच्या आज मुंबईला जावं लागणार आणि एक वेळ तरी सासरेबुवाला भेटावं लागणार, असं ती मनातल्या मनात विचार करते. म्हणून आता इकडे लगेच कमळी सांगते की "ऋषी सर, ठीक आहे, आपण आजच्या आजच मुंबईला जाऊया." आणि इकडे सर्व मुंबईला जाण्यासाठी निघतात. तर सरूसुद्धा आता कमळीला काहीही न सांगता तिच्या पाठीमागे दुसऱ्याच बसने मुंबईला जाण्यासाठी निघते. तर इकडे आता मुंबईला निघतात. तर इकडे आता लगेच कमळी हॉस्टेलवरती जाते आणि गौरी आता अन्नपूर्णा निवासवर खूप लक्ष वेधून ठेवते की नेमकं काय होणार आहे. तेवढ्यातच आता तिथं बाजूलाच एक नोकर असते. तिचं लक्ष जाते, आता सरूचं लक्ष जाते त्याच्यावर आणि तेव्हा आता तो नोकर एका फोनवर बोलत असते आणि फोनवर बोलल्यानंतर आता तो बोलतो की "कामिनी मॅडम, ठीक आहे, मी आताच तुमच्या घरावरती वॉच ठेवून आहे. इथं सर्व आता ठीक आहे मला असं वाटतंय. आता मी असं सुद्धा ऐकलं आहे की आजोबांची तब्येत आता ठीक होत आहे, म्हणून तुम्हाला काहीही झालं तरी आजोबा ठीक होता कामा नये, म्हणून तुम्हाला आता या घरामध्ये यावंच लागणार. आणि हो, मी सुद्धा आता इथून दूर जातो." तेव्हा आता लगेच इकडे तुम्ही जे काही करायला लावलं मला, आजोबांचा ॲक्सिडेंट तुम्ही केला, पण तुम्ही सर्व माझ्या अंगावरती लोटून देण्यासाठी जे पैसे मला आणखीनसुद्धा मिळालेले नाही आहेत, हे बघा, मी तुमच्या घराच्या बाहेरच आहे. आता जर तुम्ही आत्ताच्या आता मला पैसे दिले नाही, मला ट्रान्सफर केले नाही, तर मी आत्ताच्या आता तुमच्या घरामध्ये जाते." त्यावर आता इकडे लगेच कामिनीशी
तो नोकर बोलत असताना आता गौरी हे सर्व काही लपून बघत असते. तर आता लगेच त्या नोकराला ती कामिनी पैसे ट्रान्सफर करते. तर इकडे आता नोकर जिकडे जिथं जातो त्याच्या मागे ही गौरी पाठलाग करते. तर इकडे दुसरीकडे मात्र आता पोलीस कॉन्स्टेबल, लेडीज कॉन्स्टेबल आता कामिनीला खूप अशा लागलेलं जखमा झालेल्या कामिनीला आता अन्नपूर्णासमोर घेऊन येते. तर इकडे रागिणीचा आता खूप मोठा आरडाओरडा चाललेला असतो, की "आई काय झालं गं तुला? अगं कुठं होतीस तू? मी सांगितले ना आई तुम्हाला, की माझी आई कुठंतरी किडनॅप झालेली आहे. तिला कोणीतरी बंदी बनवून ठेवलेलं आहे आई. खरंच कुठं गेलती का आई? मी तुला कुठं शोधलं नाही." त्यावर इकडे आता राजन आणि अन्नपूर्णा चकित होऊन जातात, की खरंच या कामिनीने हा काहीतरी प्लॅनच रचलेला आहे असं त्याला वाटतं. पण आता त्यांच्याकडे काहीही पुरावे नसतात. त्यामुळे आता लगेच खडसावून पोलिसांच्या समोर आता अन्नपूर्णा आजी विचारते, की "हे बघ कामिनी, तू कुठं होती?" त्यावर आता कामिनी रडतच बोलते, की मला त्या माणसाने बंदी बनवलेलं होतं आई, आणि हे बघ माझ्या भावालासुद्धा त्याच्यामुळेच एवढी इजा झाली. त्याच्यामुळेच त्रास झाला." त्यावर आता इकडे अन्नपूर्णा बोलते, की "तुला कसं झालं? तुला कसं माहिती की त्रास झाला आहे तुझ्या भावाला? तू तर इथं नव्हती ना. ज्या दिवशी त्यांचा ॲक्सिडेंट झालेला होता त्या दिवशीपासून तू कुठंतरी गेली होती. म्हणजे तुझ्या मुलीच्या भाषेत बोलायचं झालं तर तुला कुणीतरी बंदी बनवलं. मग इथं काय घडलेलं आहे हे तुला कसं माहिती कामिनी?" त्यावर कामिनी रडतच बोलते, की "हे बघ ताई, ज्या दिवशी आपल्या घरातला नौकर दादांना बाहेर घेऊन जात होता, त्या दिवशी मी सुद्धा त्याच रस्त्याने जात होती. तेव्हा त्यांनी दादाला असं सोडून दिलं गं भर रस्त्यावरती, आणि मी दादाला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मला ह्या जखमा झालेला आहे. पण मी त्यांना नाही वाचवू शकले. त्यांचा जबरदस्त असा ॲक्सिडेंट झालेला आहे, आणि त्यानंतर त्याच माणसाने मला बंदी बनवलं गं, आणि मला खूप मारहाण केली. पण कशीबशी आता पोलिसांमुळे मी त्याच्या तावडीतून सुटून गेली, आणि तो फरार झालेला आहे. म्हणून गं ताई, आणि मला माहिती होतं दादाचा ॲक्सिडेंट झाला. माझा एक एक क्षण कसा जात होता माहिती आहे का तुला? माझं मन नव्हतं लागत, पण तरीसुद्धा आता मला काही माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता गं ताई." म्हणून तेव्हा आता अन्नपूर्णा लगेच बोलते, "किती खोटी बोलशील गं?" तर तेवढ्यातच आता लगेच कामिनी बोलते, "ए ताई, तुला माझ्या ह्या जखमा दिसत नाही का गं? आणि तू माझ्यावर असा कसा आरोप लावू शकते, की माझ्या म्हणजे दादाचा ॲक्सिडेंट माझ्यामुळे झालेला आहे." तेवढ्यातच आता तिथं गौरी येते आणि बोलते, की "बस झालं कामिनी तुझं, आणि तू काय बोलतेस गं, की दादाचा ॲक्सिडेंट तुझ्यामुळे झालेला नाही आहे? तुझ्यामुळेच झालेला आहे." त्यावर आता असं समोर गौरीला बघून इकडे राजन आणि अन्नपूर्णा तर हादरते, की अशी अचानकपणे कशी काय गौरी आता अन्नपूर्णा निवासमध्ये आली. तेव्हा आता अन्नपूर्णा निवासमध्ये गौरीने खूप रागारागात त्या नोकराला आता राजन आणि अन्नपूर्णा समोर आणलेलं असतं. तेव्हा आता नोकराला बोलते, की "हे बघा, या कामिनीने तुला कशासाठी पैसे ट्रान्सफर केले, आणि मी तुमचं सर्व काही बोलणं ऐकलेलं आहे. आता ते सर्वांसमोर सांग." त्यावर आता नोकर घडाघडा बोलायला लागते, की कशाप्रकारे आता कामिनीने त्या दादांचा म्हणजे सदानंद आजोबांचा ॲक्सिडेंट घडून आणला, आणि त्याला पैसे दिले, की हा आरोप त्यांनी स्वतःवर घेतलेला पाहिजे. म्हणून तर इकडे आता अन्नपूर्णा जबरदस्त अशी आता त्या नोकराच्या तोंडून सत्य ऐकल्यानंतर आता इकडे कामिनीच्या कानाखाली मारते. तर इकडे आता लगेच गौरीसुद्धा कामिनीच्या कानाखाली मारते आणि बोलते, की "आई, हे बघा, मला माफ करा. मी तर तुमच्या माफीच्या काबिल नाही आहे, पण मला माफ करा. खरंच 18 वर्षापासून फक्त आणि फक्त मी घर सोडलं ते फक्त या बाईमुळे. माझ्या मुलीला आज बी ती जिवंत आहे, पण मी या घरात नाही आणू शकत आई. कारण जोपर्यंत मला समजत नाही की ही बाई माझ्या मुलीच्या जीवावरती उठलेली नाही आहे, तोपर्यंत आता मी इथं राहणार, आणि या बाईला अशी काही पनिशमेंट देणार. पोलिसांच्या ताब्यात तर हिला आई द्या. त्या अगोदर मी सांगते ते पनिशमेंट तुम्ही हिला द्या." तेव्हा आता खूप रागावलेली 18 वर्षापासून मनात दाबून ठेवलेला राग आता लगेच कामिनीवरती भळाभळा गौरी काढते, आणि तिला खूप अशा जबरदस्त कानाखाली मारते. तेव्हा आता राजन येतो आणि बोलतो, की "थांब गौरी, काय केलं या बाईने?" तेव्हा आता पुन्हा 18 वर्षापासून कशी जीवावरती उठली, आणि आजोबाचा जो काही 18 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झालेला आहे तो फक्त कामिनीमुळे झालेला आहे. आणि ते बोलते, की "राजन, आजसुद्धा मी या अन्नपूर्णा निवासमध्ये नव्हती येणार रे, पण या नोकराचं बोलणं मी या कामिनीसोबत फोनवर ऐकलेलं आहे. तेव्हाच मी
ठरवलं की आता भीती नाही बाळगायची आणि रणरागिणी बनत आता कामिनीचं सर्व भांडं अन्नपूर्णा आईसमोर फोडायचं, हेच माझं लक्ष होतं. आता मला असं वाटते, मी जर आली नसती तर बाबाचा जीव जर गेला असता, बाबाच्या जीवाला काही धोका झाला असता, तर याची जिम्मेदार मी सुद्धा असती. कारण मला सर्व माहिती नसून मी असं लपवून ठेवलेलं असतं. तर त्यावर आता इकडे लगेच पोलीस येतात आणि कामिनीला घेऊन जातात. त्यावर इकडे आता रागिणीसुद्धा रडायला लागते आणि राजन माझ्या आईला वाचव म्हणता क्षणी राजनसुद्धा आता कामिनीच्या तर मारतेच, आता रागिणीच्यासुद्धा जबरदस्त कानाखाली मारते. आणि अशा प्रकारे आता अन्नपूर्णा आजी गौरी समोरासमोर आलेली आहे. आणि अशा प्रकारे आता गौरी रणरागिणी बनत आता कामिनी आणि रागिणीपासून आजोबांचं आणि कमळीचं रक्षण करण्याचं तिनं ठरवलेलं आहे अन्नपूर्णा निवासमध्ये राहून. खरंच प्रेक्षकांनो, हे तर खूप छान झालेलं आहे की त्या कामिनीला सजा तर मिळालेली आहे, पण ती काही काळासाठी जेलमध्ये राहणार आहे. तर इकडे आता नयनतारा निवासमध्ये आता खूप मोठा विलन बनणार आहे, तो म्हणजे रोहित. अशा प्रकारे आता कामिनी आणि रोहितमुळे खूप मोठे हे दोघं विलन आता मालिकेमध्ये काय आणखीन ट्विस्ट आणणार आहे आणि कमळी आणि ऋषी या सर्वांना कसं सांभाळणार आहे, हे पाहणं खूपच रंजक आहे. म्हणून असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.